ही जी PDF बघताय तुम्ही, ही जी PDF आहे माझ्यासमोर, ही आहे लेखा कोशागाराची. बरोबर, लेखा कोशागाराची जी अगोदर ॲन्सर की आलेली होती तुम्ही बघितलेले, तुमचा रॉ स्कोर किती होता त्या ॲन्सर कीमध्ये. आणि हे जे मार्क्स आहे, हे मार्क्स आहे विथ नॉर्मलायझेशन. या ठिकाणी तुमचे रॉ स्कोर आहे, या ठिकाणी हा रॉ स्कोर आणि ते झालेले नॉर्मलायझेशन मार्क किती नॉर्मलायझेशन झालेले आहे. तर या ठिकाणी आपण जर चेक केलं तर किती किती मुलांचे किती किती मार्क नॉर्मलायझेशन झालेले आहे बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोहिनी ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे विद्यार्थिनीचे जर मार्क बघितले तर तिचे जे रॉ स्कोर होते ॲक्च्युअल पेपरमध्ये तिनं जेवढे मार्क कमवले ते होते 96 आणि त्याचे जे म्हणजे 96 मार्क्स होते आणि त्याची नॉर्मलायझेशन झालेले आहे 0.96 फक्त. बघू शकता 0.96 फक्त मार्क नॉर्मलायझेशन झालेले आहे. डबल एक विद्यार्थी घेऊ आपण दुसरा. तर बघा नॉर्मलायझेशनमध्ये कमीसुद्धा झालेली आहे मार्क. हे पण बघा या ठिकाणी अश्विनी शिवाजी चव्हाण म्हणून नावाची मुलगी आहे, विद्यार्थिनी आहे. 80 मार्क्स होते तिला रॉ मार्क्स आणि तिचं 0.2 कमी झालेलं आहे. 0.2 जे मार्क्स आहे ते ह्या ठिकाणी कमी झालेले आहे आणि बरेच ठिकाणी कमी पण झालेले आहे, जास्त पण झालेले आहे. अजून बघू आपण डिफरन्स जास्त कुठे दिसतो, कितीपर्यंत वाढलेले आहे या लिस्टमध्ये. तुम्ही पण बघू शकता ही लिस्ट. तर त्या अगोदर सांगतो मी तुम्हाला, लिस्ट जर बघायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक माझ्या म्हणजे ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करा, स्वतःचं नाव वगैरे चेक करा किती मार्क्स आलेले आहे आणि कट ऑफचा विषय राहणार आहे, कट ऑफ किती जाईल. बरेच मुलं आता मला कमेंट करतील सर कट ऑफ काय राहणार आहे. तर बघा ह्या व्हिडिओमध्ये कट ऑफबद्दल जास्त चर्चा करणार नाही आपण जी चर्चा करणार आहे ती ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशनबद्दल थोडंसं बोलणार आहे आणि कट ऑफ केव्हा मी डिसाईड करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे ते एकदा सांगतो. तर बघा ह्या ठिकाणी एक मार्काचं नॉर्मलायझेशन झालेलं 138 आणि 139 झालेले आहे. जास्त काही नॉर्मलायझेशनचा फरक झालेला नाही बघू शकता. त्यामुळं कट ऑफ डिसाईड करणं आपल्याला काही जास्त अवघड जाणार नाही. तर आपण कट ऑफ ॲक्च्युअल कट ऑफ कसा डिसाईड करता यावं यासाठी आपण एक्सेलचं यूज करणार आहे. एक्सेलचं यूज करून आपण एक स्पेसिफिक कॅटेगरी वाईज कट ऑफ ह्या ठिकाणी आपण बनवणार आहे. तर जास्त मार्क नाही मुलांना बघू शकता या ठिकाणी, हार्डली 1-2 मुलं असते, म्हणजे जास्त मुलं नाही, कमी मुलं आहे या ठिकाणी की ज्यांना 150च्या वर मार्क्स दिसतच नाही आहे. 150च्या वर मार्कवाले मुलं बघा दिसते कुठे नाही. या ठिकाणी 150 129 दिसते बाबा, इथं 129 दिसते, इथं 129 दिसते, 127 आहे. तर यानुसार तुम्हाला पण एक अंदाज येतो. बघा ह्या ठिकाणी 139 मार्कवाला विद्यार्थी भेटला, 139 मार्क आहे त्या ठिकाणी. 135 141 पण आहे. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तुम्ही तर असं म्हणता येईल 150 मार्क प्लस खूप कमी विद्यार्थी आहे 150 प्लस मार्कवाले. बघू शकता लिस्टवर. हे बघा ह्या ठिकाणी 163 वाले, जास्त विद्यार्थी नाही 150 प्लसवाले. म्हणजे 150 प्लसवाल्यांची होप कशी अजून जागी आहे, इच्छा जागी आहे, त्यांचं सिलेक्शन होऊ शकते या ठिकाणी. कारण की कट ऑफमध्ये जास्त मार्क्स नाही मुलांना बघू शकता तुम्ही. 149 सापडलं परत एक. तर बघा तुम्हाला ही PDF घेऊन टाका, तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा, त्या ठिकाणी उपलब्ध आहे ही PDF. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी नेक्स्ट व्हिडिओ कट ऑफवरती टाकणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्याचं घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. आणि एकदा का रिझल्ट वगैरे लागला, फायनल समजा सिलेक्शन वगैरे झालं त्याच्यानंतर माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब केलं चालतं, तसं काय म्हणणार नाही मी तुम्हाला, कंटिन्यू सबस्क्राईब करून ठेवा म्हणून. बट इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर डेली देत राहतो आणि टेलिग्राम चॅनलवर सुद्धा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.